शान लेफ्ट हँड गोलंदाज आपण बघतोय राऊंड द विकेट मारा करतोय. या वेळेला बघूया झेल होईल का. विनायकच्या डोक्याच्या वरून चेंडू 6 धावां करिता. 5 चेंडू आणि 22 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये बघायला मिळतोय. असं वाटलं होतं की एकतर्फी सामना स्वरांगी वॉरियर्सच्या बाजूने झुकेल, परंतु इथे मात्र आता शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काय जबरदस्त मात्र फटकेबाजी होते. जे सलामीचे फलंदाज होते, ज्यांच्याकडून धावांची आशा होती, ते फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर दीपेश पाटील 9 चेंडू आणि 30 धावांची खेळी करतोय. काय जबरदस्त 4 षटकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळतात. अप्रतिम कामगिरी. म्हणजे या मैदानावर आता जाणकारांचं म्हणणं आहे की 70-80 धावा सुद्धा चेस होऊ शकतात, हे दाखवून दिले. हवेच्या विरुद्ध सुद्धा षटकार मारतोय दीपेश. खेळपट्टी टणक आहे, मैदान टणक आपल्याला बघायला मिळते. आउटफील्ड फास्ट आहे. फक्त खेळपट्टीवर राहून टिकून राहून खेळायचं आहे आणि तेच काम स्वरांगी वॉरियर्सच्या सर्व बॅटरने केलंय आणि सांघिक कामगिरीच्या बळावर 89 धावा धावफलकावर लावल्या होत्या. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर ईशान, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळलेला चेंडू आपण बघतोय. 6 धावा. 16 धावांची गरज आहे 4 चेंडू मध्ये. डीजे थँक्यू. 4 चेंडू आणि 16 धावा. बघा सामना होता कुठे आणि सामना आता आलाय कुठे. 4 चेंडू 16 धावा. बराच वेळ क्राऊडला शांत ठेवलं होतं, ते म्हणजेच ओम साई बिलीवर्सच्या, परंतु आता जल्लोष होताना आपल्याला ऐकायला मिळतोय. आमच्या डाव्या बाजूने टाळ्यांचा गजर होतोय. ओम साई बिलीवर्स सरपाळ्याच्या खेमामध्ये उत्साहाचं आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय. कारण आणि ह्याचं कारण काय आहे तर मैदानाच्या आतमध्ये जो दीपेश फलंदाजी करतोय. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे विजयासाठी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ईशान, मोठा फटका. 6 धावा. 3 चेंडू 10 धावा. अप्रतिम. आता मात्र पूर्णपणे प्रेशर हे गोलंदाजावर जात आहे. लगातार 3 षटकार आलेत ईशानच्या गोलंदाजीवर. दीपेशच्या बॅट मधून आपण बघतोय पहिला खराब चेंडू, तदनंतर षटकार षटकार षटकार. ह्याच मैदानावर पुनरावृत्ती होईल का. परंतु इथे मात्र फक्त 10 धावांची गरज आहे, त्यामुळे हे थोडंसं अशक्य आहे. 6 चेंडू 6 षटकार, परंतु इथे सामना रंगतदार स्थितीत पोहोचलाय. म्हणजे जी चर्चा मागच्या 10-15 दिवसापासून सुरू होती की शिरसाळला धावांचा पाऊस पडेल, आणि ती चर्चा आता खरी होताना आपल्याला बघायला मिळते. 90 धावांचं लक्ष आहे. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा संघ विजयाच्या जवळ पोहोचलाय. अकरा चेंडू 42 धावांची खेळी होते दीपेशच्या बॅट मधून. 6 गडी बाद झाल्यानंतर दीपेश मैदानात आलाय.